यानंतर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी शापूरजे पालोनजे ग्रुप पुणे डेप्युटी मॅनेजर सन्माननीय बापूसाहेबजी यमगर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण आणि मार्गदर्शन करावं. मी सिव्हिल इंजिनिअर या क्षेत्रातून आहे. मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. सिव्हिल इंजिनियर म्हणजे मला वाटतं सगळ्यांना माहितीच आहे. बिल्डिंग बांधतात, रोड बांधतात, ब्रिजेस बांधतात, एअरपोर्ट्स सगळंच माहिती आहे. सिव्हिल इंजिनियर करण्यासाठी काय करावं लागतं? तर सिव्हिल इंजिनियर करायसाठी 2 पर्याय आहेत तुमच्याकडे, एक डिप्लोमा आणि एक डिग्री. डिप्लोमा जो आहे तुम्ही 10वी नंतर पण करू शकता आणि डिग्री जी आहे ते 12वी नंतर तुम्ही करू शकता. डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डिग्रीसाठी सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 10वी नंतर तुमचे 6 वर्ष डिग्री कंप्लीट करायसाठी आणि 12वी नंतर तुमचे 2 वर्ष, म्हणजे टोटल 10वी नंतर तुम्हाला 6 वर्ष जातात डिग्री कंप्लीट करण्यासाठी. त्याच्यामध्ये आता मी एवढं सांगेन, सिव्हिल इंजिनियर म्हणजे फक्त तुम्हाला सिव्हिल इंजिनियर एवढंच माहीत असेल. त्याच्यामध्ये काय आहे, सिव्हिल इंजिनियरमध्ये पण ब्रँचेस आहेत. जसं की स्ट्रक्चरल डिझायनिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आहे, रेल्वे इंजिनिअरिंग आहे, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे. या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य खूप आता सध्या तर खूप स्कोप आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. फक्त तुम्हाला एवढीच तयारी करावी लागेल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मेहनत करावं लागेल, कष्ट करावं लागेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल सिव्हिल क्षेत्रामध्ये. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद साहेब. आपल्या ताटातलं जेवण दुसऱ्याला वाढायला देणं हे महत्वाचं असतं आणि म्हणून आपण वेळेत संपवलं, याबद्दल जोरदार एकदा टाळ्या झाला पाहिजे. यानंतर आपलं